आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरात महावितरण व संबंधित ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। कोणतीही पूर्वसूचना, लेखी परवानगी किंवा ग्राहकांची संमती न घेता जुने डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सटाणा शहरातील अभिमन्यू नगर परिसरात वायरमन ठेकेदारांचे कर्मचारी व महावितरणाचे अधिकारी ग्राहकांना आवश्यक माहिती न देता थेट मीटर बदलत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। जुने डिजिटल मीटर व्यवस्थित सुरू असतानाही ते बदलण्यात येत असल्याने नागरिक संतप्त झाले। दरम्यान नवीन वसाहतीतील नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास स्पष्ट विरोध दर्शवलाय। आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अन्यथा वायरमन व संबंधित कर्मचाऱ्यांना परिसरातून जाऊ देणार नाही अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच महावितरणाचे सहाय्यक अभियंता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। यावेळी नागरिकांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्राहकांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये अशी मागणी केली। तसेच ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान करून कोणतीही सक्तीची कारवाई करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये विविध शंका व संभ्रमाचे वातावरण असून महावितरणाने याबाबत जनजागृती करून स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे सटाणा शहरात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून नागरिकांनी महावितरण यांच्यात वाद निर्माण झाला असून पुढील काळात महावितरण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।